धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 7 मे रोजी पार पडली। मतदान होऊन 17 दिवस झाले असून निकालाला अजून 10 दिवस बाकी आहेत। या मतदारसंघातून विजयी कोण होणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे। धाराशिव लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 7 मे रोजी मतदान झाले। या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी 63.88 इतकी आहे। 19,92,737 मतदारांपैकी 12,72,969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये 6,90,533 पुरुष तर 5,82,416 स्त्रियांनी आणि 20 तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे। 4 जून रोजी मतमोजणी। लोकसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे। धाराशिव मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे होणार आहे। त्याची जय्यत तयारी सुरू आहे। एकूण 29 ते 30 फेऱ्या होणार असून प्रत्येक फेरीसाठी किमान 15 मिनिटे लागणार आहेत। निकालाचा कल येण्यास किमान 7 तास लागणार आहेत। प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 14 टेबल असणार आहेत। त्यासाठी 1100 कर्मचारी राबणार असून जवळपास 100 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे।